अंधुरा येथील पूर्णा नदीच्या पुलाजवळ जीवघेणे खड्डे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाढ झोपेत, प्रवाशांचा जीव धोक्यात. बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम अंधुरा येथे पूर्णा नदीच्या पूल इंग्रजकालीन 1999 साली बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र आता पूर्णा नदीचा पूल शिकस्त झाला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामधून दररोज मोटारसायकल अंदाजे 100, 3 व्हीलर 80, 4 व्हीलर 200, ट्रक 300, एसटी बस अंदाजे 80 ते 90 बसेस या मार्गावर दररोज उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात रोडवर खड्डे पडल्याने मोठा अपघात होण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे. नंतर मार्गावर दुरुस्ती करणार का, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अंधुरा येथील पूर्णा नदीचा पूल राष्ट्रीय महामार्ग शेगाव ते अकोटकडे जात आहे. मात्र येथून गजानन महाराज मंदिर शेगावकडे पदयात्रा तसेच वाहन घेऊन वारी करतात. मात्र येथील पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडल्याने अपघात झाल्यास जबाबदार संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग की ईगल कन्स्ट्रक्शन अधिकारी राहणार, असा प्रश्न वाहन चालकांनी व्यक्त केला आहे. शेगाव अकोट राष्ट्रीय महामार्ग ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. मात्र अंधुरा गावातील पूर्णा नदीच्या पुलाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले आहेत. मात्र खड्डे बुजवण्यासाठी योग्य मुहूर्त सापडत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ईगल कन्स्ट्रक्शन अधिकारी मोठा अपघात झाल्यास जबाबदारी घेणार आहेत का? सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ईगल कन्स्ट्रक्शन अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तातडीने येथील खड्डे दुरुस्ती करून हजारो वाहन चालकांना तसेच प्रवाशांना होणारा नाहक त्रास दूर करण्यात यावा. अन्यथा येथे काही अपघात किंवा जीवितहानी निर्माण झाल्यास जबाबदार संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व ईगल कन्स्ट्रक्शन अधिकारी राहणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.